आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॉन गौरव मोरेच्या बच्ची बंटाय मधला एक बंटाय देणाऱ्या आपल्या घरच्यांना आपल्या सिलेक्शनची खुशखबर। नाही इथपर्यंत ओके सगळं, पण आता बघूया घरच्यांसाठी ही खुशखबर आहे की आश्चर्याचा धक्का। येत आहेत गौरवची टीम, अर्थातच लाफ्टरचे बच्ची बंटाय। अरे चिरी मेरी उठा के फेंक। अरे चिरी मेरी उठा के फेंक। आदि गणाला रणी आणला, आदि गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो। वा वा वा, मी जसं शिकवलं अगदी तसंच गायलंय दोघांनी। बाबा हो, तुमचेच आशीर्वाद आहेत म्हणून तर गायलो आम्ही छान। अर्पिता, तुझ्या संगीत नाटकाच्या प्रयोगांचं काय झालं? अहो पुढच्या आठवड्यात 5550वा प्रयोग आहे। पण नेमकं काय झालं, त्याच दिवशी एका कॉलेजात मला नाट्यशास्त्र शिकवायला जायचं। अरे बापरे। अर्पिता, आपली नाटकाच्या प्रयोगामधली चूक सकाळपासून दिसत नाही आहे का इकडे? म्हणजे आपला मुलगा ना? अगं हो, तोच। हो, तो सकाळी चला हवा उद्याच्या ऑडिशनला नाही का गेला बाबा? अरे हो। अगं मग विचारलं का त्याला सिलेक्ट झाला की नाही ते? नाही, काही संपर्कच साधला नाही हो मी। फोन करा ती त्याला। ही अशी करते, अशी गांगरते। मला वाटतं अरे आला प्रवेश। कशी झाली ऑडिशन तुझी बाळा? काय रे, आलास ना सिलेक्ट? प्रवेश घेतलास का रे? आई, बाबा, बोल ना बाळा। नाना, अरे बोल। चला हवाई उद्यामध्ये अरे देवा, माझी निवड झाली। माझा नातू। अरे तुझी निवड होणारच होती। आम्हा तिघांच्या तालमीत तयार झालायस तू। तुझ्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत आम्ही नाटक रुजवलंय तुझ्या। बाबा, हे बघा सुपारी। अरे वा, गोल आहे सुपारी। वा वा। राजा, इकडे थांबा, मी तुझं तोंड गोड करते। मला आधी सांग, तुझा मेंटर कोण आहे? गौरव मोरे। काय झालं? साखर पडली त्यातून। बाबा काय होतंय बाबा? तू आता आलायस ना, हातपाय धू आणि आधी जेवण करून घे। अगं ऐकलंस का, याला आधी जेवायला वाढ। बाबा माझी निवड झाली ना आज? आयुष्यातला काळा दिवस आहे असं समज। पहिलं जेवून घे जा। अगं पण ती पण आली सोबत। आता ती कोण आहे? अरे बच्चे! कर ले जो भी है करना, आखिर सबको है मरना, थोड़ा डर के रह बेटा वरना गब्बर आ जाएगा। कर ले जो भी है करना, आखिर सबको है मरना, थोड़ा डर के रह बेटा वरना गब्बर आ जाएगा। कर ले जो भी है करना, आखिर सबको अरे आंटी, काय बोलतो अंटा? अरे अप्पा, काय, कोण आहे ही मुलगी? हिची पण गौरव सरांच्या टीम मध्ये निवड झाली आहे। लांब राहते ना, बोलो चल घरी। आई, आम्ही एकमेकांना आपापली अभिनयाची शैली शिकवणार आहे। अगं बाई, काय ग तुझं नाव? मी गौरव सरांची बच्ची गौरी मोरे। अरे तुझ्या अप्पाला काय झालं? अप्पा नको। क्या बात है। काय होतंय?
अजिबात चला हवाई उद्यामध्ये जायचं नाही. आई बघ ना काय बोलताय. बरोबर बोलताय. आपण सकाळी 7 वाजता रियाजाला बसतो की नाही, तो गौरव सकाळी 7 वाजेपर्यंत बसलेला असतो. अरे आंटी दादा काय प्यायला नाही बसत. आमचा दादा रिवाज करायला बसतो. हाँ, अरे जब पूरी दुनिया सोती है ना तब अपना शेर जागता है. अरे ते रात्रभर आपल्या मित्रांना फोन करून डान्स करून दाखवतात, गाणी ऐकवतात. हल्ली तर ते त्या अभिषेकला रात्री फोन करून चन्ने के खेत में करायला लावतात. बाळा ए ऐका ए, अशा शौकीन मोंटरचा तू शिष्य होणार आहेस का? बाळा खूप विचार करून आम्ही तुझं नाव आहे ना प्रवेश ठेवलंय रे. मनात असं वाटत होतं अजून 2-3 प्रवेश करून आयुष्याचं नाटक पूर्ण करू. पण फक्त तुझ्यासाठी एकच प्रवेश केला आणि हा दिवस दाखवतोस तू आम्हाला. भावा वाचलास तू, नाही तर 2 प्रवेशाच्या मधल्या अंधाराचा जामच फायदा घेणार होता तुझा बाप. ए मुली, तू शांत बस जरा. 1 मिनिट, 2 प्रवेशांमधला अंधार तुला कसा माहित ग? हो गौरव सरांनी शिकवलं त्यांच्या अकादमी मध्ये. अरे देवा, म्हणजे मला आयुष्यात नाट्यशास्त्राचा एक वर्ग चालवता आला नाही, या गौरव मोरेची अकादमी आहे. निर्माराचं औषध घे तुम्ही. स्वतःच्या करिअर वरती एवढी शंका घेऊ नका. बाबा ऐका, त्याची काही अकादमी वगैरे नसणार आहे. हो आंटी, अकादमी आहे कळलं ना. आपल्या गौऱ्या दादाची मोठी अकादमी आहे फिल्टर पाड्यात, गल्लीत कला केंद्र. गल्लीत नेऊन ठेवली अभिनयाची परंपरा. आई तू अरे बाळा, तुला दुसऱ्या कुठल्याच मेंटॉरकडे नाही घरी प्रवेश मिळाला, किमान त्या प्रियदर्शन जाधव त्यांच्याकडे तरी जायचं ना. अरे तू स्वतः लिहितो, नाटक करतो. म्हणूनच नाही गेलो. शूटिंगच्या लंच ब्रेक मध्ये नाटक करून येतात ते. मग आपली श्रेया, तिच्याकडे जायचंस. अगं नाही आई, ती तिच्या पोरांना माहिती हॉटेलवर माशांचे खवले काढायला ठेवते. अरे मग कुशल बद्रीचे. त्याच्यापेक्षा गौरव मोरे परवडला. मला असं वाटतंय ना, तू भारत गणेशपुरे सरांच्या टीम मध्ये जायला पाहिजे होता. कशाला? अरे बोली भाषा तरी शिकता आली असती त्याला. अरे त्या गौरव मोरेच्या जिभेवर कुठलीच भाषा येत नाही, घाबरते. बाबा तुम्ही खोटं वाटतंय तुला? खोटं वाटतंय? आता त्याला कॉल लाव आणि त्याला बोलायला सांग, सोसायटी टी परफॉर्मर ऑफ द वीक. आपल्या गौऱ्या दादाने आपल्याला लहानपणापासून नाटक शिकवलं अंटा. अरे देवा, लक्षात ठेवा, आज गौऱ्या दादामुळे कितीतरी लोक बिंदास कॉन्फिडेंटली ऍक्टिंग करू शकतात. बरोबर, हा करतो म्हणून आपणही करू. याला कॉन्फिडन्स म्हणत नाही. आणि काय ग, थांब तू जरा. काय ग, काय शिकवले तुझ्या दादाने एवढं? दाखव बरं करून. अरे बापरे, गौरव मोरेची 1, 2, 3. आयुष्यपत कोल्ड ड्रिंक आहे साहेब. शपथ साहेब. काय ऍक्टिंग आहे. अरे आमच्या गौरव दादाची रिअल इस्टेट ऍक्टिंग आहे. रिअल इस्टेट. अरे पण मला एक कळत नाही, पोलिसांनी मारावं असं काय शिकवतो तो त्या अकादमीत? नाना, मी जाऊन आलो ना तिकडे. तुम्ही जे शिकवलं ना ते एकदम चुकीचं आहे. 9 रस सुद्धा सरांनी वेगळे सांगितलेत मला. मग कोणते रस आहेत? मच्छी, चलो आता ते लोक या पाइनएप्पल रस, संत्रा रस, मोसंबी रस, चिकू रस, पेरू रस, द्राक्ष
द्राक्ष रस लिची रस वॉटर लोमन रस वॉटर लोमन रस. त्या एका शब्दात इंग्रजी लंगडली याची. एक मिनिट, पण हे 8च रस झाले. 9वा रस हाय ना आंटी. असे सगळे रस एकत्र करायचे. कोण आहे ही? कॉकटेल रस. हा 9वा रस आहे. हवा येऊ द्या, जरा हवा येऊ द्या.